हिंदूच्या विरोधात काय आता पडळकर काय बोलले किंवा राणे साहेब काय बोलले किंवा संग्राम जगताप बोलले, कीर्तनकार संग्रामबाबू भंडारे असतील, हे काही जे लोक आहेत ते बोलतायत ना, ह्यांनी बोलायचं नाही का? काय बोलतात? हिंदूची भूमिका मांडायची नाही का? ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वरी मधल्या ओवीचं निरूपण करतायत का गोपीचंद पडळकर? का तुलसीदासाच्या रामायणाचा अर्थ समजावून सांगतायत आम्हाला संग्राम जगताप? का आई तुळजाभवानी आदिशक्तीची महती सांगतायत का आम्हाला? काय सांगतायत? हिंदू धर्माचं बोलतायत म्हणजे तुम्ही हिंदू धर्माचं बोलत नाही. तुम्ही ख्रिश्चनांना, मुस्लिमांना, बौद्धांना, जैनांना तुम्ही कमी लेखायचं बोलताय, अपमान करताय त्यांचा. याला आम्ही विरोध करतो. हे विश्वची माझे घर, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, ही आमची हिंदूची संस्कृती आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ही तुकोबाची लाईन घेतायत का? हे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणतायत का? तुलसीदासांचं जे भजन आहे, वैष्णवजन तो तेने कह्यो पीड पराई जानोरी, ही लाईन घेताय का? माझा बीड वाहून गेला अतिवृष्टीमध्ये, शेतकरी संकटात आहे, शेतकरी पिचलेला आहे, पिडलेला आहे, त्याला तुम्ही जाऊन हिंदू आक्रोश मोर्चानं तुम्ही द्वेष पेरताय मुस्लिमाबद्दलचा. हे हिंदूचं भलं कसं काय असू शकतं? वैष्णवजन तो तेने कह्यो पीड पराई जानोरे. ज्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी अतिवृष्टीनं संकटात आहे, त्याचं दुःख तुम्हाला कळत नाही आणि तिथं तुम्ही हिंदू मुस्लिम जाऊन भाषण देणार, त्याला आमचा विरोध आहे. संविधानानं सांगितलं ना धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम सांगितलं ना, वारकरी साधू संतांनी सांगितलं ना जाती धर्माचे भेद करू नका. मग त्यामुळे तुम्ही करत आहात ते सनातन धर्माचा उदो आहे. ज्या सनातन धर्मानं महात्मा फुले यांना विरोध केला, ज्या सनातन धर्मानं राजर्षी शाहू महाराजाला विरोध केला, ज्या सनातन धर्मानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मंदिरात येऊ दिलं नाही, ज्या सनातन धर्माच्या अनुयायांनी गांधीजीची हत्या केली, ज्या सनातन धर्माच्या अनुयायांनी ज्ञानदेवांची मुंज होऊ दिली नाही, ज्या सनातन धर्माच्या अनुयायांनी आमच्या तुकोबांच्या गाथा बुडवल्या, त्यांचा उदो करताय. हिंदू धर्माचं नाही तुम्ही उदो करत, म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. त्यामुळे हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, देवधर्म, पूजा अर्चा, खंडोबाची तळी उचलून दाखवावी. देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय म्हणतात, खंडोबाची तळी उचलताना म्हणून दाखवा फडणवीस साहेबांनी, लय देवा धर्मात सांगता ना. मग आमचा खंडोबा देव नाही, आमचा ज्योतिबा आमचा देव नाही, आमची तुळजाभवानी आमची माहूरची लक्ष्मी देव नाही, महालक्ष्मी आमची कोल्हापूरची देव नाही आमचा. तुम्ही सांगाल तोच देव, तुम्ही सांगाल तोच हिंदू धर्म, तुम्ही सांगाल तीच संस्कृती. असं कसं असू शकतं? माझा मसूब आहे ना माझ्या गावात, माझा हनुमंत आहे ना माझ्या गावात, माझा दत्त आहे ना माझ्या गावामध्ये, वारकरी साधू संत आम्ही जातो ना वारीला. वारीची परंपरा असलेल्या घरातले आम्ही आहोत ना, परदी भरणाऱ्याच्या घरातले आम्ही आहोत ना. त्यामुळे हिंदू धर्म हा जर गोपीचंद पडळकरांकडून आम्हाला शिकायची वेळ आली, ह्याच्यापेक्षा नामुष्की आमची काय असेल ती आमच्यावर आलेली नाही.